मंडळी, माणूस किती मोठा राजकीय पुढारी असो, पण त्याच्या कुटुंबियाच्या बाबतीत तो हळवा असतो. असे अनेक उदाहरणं आपण आजपर्यंत बघितले आहेत. अनेकदा मांडलेली काही नाती ही सुद्धा कुटुंबा एवढी जवळची असतात. त्यामुळे सुखदुःखाच्या लहान सहान प्रसंगातून ही नाती उलगडली जातात. अगदी त्याचप्रमाणे गुहागर तालुक्यातील पांगारे गावातील सुप्रिया पाटील ही मुलगी आमदार भास्कर जाधव यांच्या घरी गेल्या 8 वर्षांपासून कामाला होती. आपला मनमिळावू स्वभाव आणि प्रामाणिकपणामुळे तिने जाधव कुटुंबातील सर्वांचेच मन जिंकले. विशेष म्हणजे आमदार भास्कर जाधव यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा तिला स्वतःच्या मुलीप्रमाणेच प्रेम दिले. त्यामुळेच तिचे लग्न ठरल्यानंतर मुलीप्रमाणे सर्व काही करून तिला तिच्या घरी पाठवले होते. लेकीची पाठवणी करताना वडिलांच्या डोळ्यातून जसे अश्रू येतात, तसेच अश्रू या मानलेल्या लेकीची पाठवणी करताना भास्कर जाधवांच्याही डोळ्यात दिसले. आमदार भास्कर जाधव यांच्याकडे घरकाम करणाऱ्या सुप्रियाचे नुकतेच लग्न झाले. त्यासाठी सर्व कार्यक्रम पुढे ढकलून आमदार जाधव हे त्यांच्या परिवारासह लहानशा पांगारी गावातील सडेवाडीमध्ये लग्नाच्या मुहूर्तावर पोचले. लग्न लागलं, 7 फेरे झाले. त्यानंतर जाधव कुटुंब जेव्हा तिला भेटायला गेले, तेव्हा भास्कर जाधव यांचा कंठ दाटून आला. सुप्रियाने सुद्धा भास्कर जाधव यांच्या पत्नीला कडकडून मिठी मारली आणि ती रडू लागली. आपुलकीच्या नात्यांमधून तयार झालेल्या या प्रेमाचा हळवा क्षण पाहताना उपस्थितांचेही डोळे पाणावले. तेव्हा सुप्रियाला बापाचं प्रेम देणाऱ्या भास्कर जाधवांच्याही अश्रूंचा बांध फुटला. त्यांनी रुमाल काढत आपल्या डोळ्यांतील अश्रू पुसले. तसेच स्वतःला सावरत त्यांनी मुलाला आणि तिच्या सासरच्या मंडळींना बापाच्या नात्याने सांगितले की सुप्रिया ही माझ्या मुलीसारखी नव्हे, तर माझी मुलगीच आहेत. ती लक्ष्मी आहेत. तुमच्या घराची ती नक्की भरभराट करेल. त्यामुळे तुम्ही सुद्धा तिला मुलीप्रमाणे प्रेम द्या. भास्कर जाधव हे स्वभावाने अतिशय कडक आहेत. अनेकदा राजकीय मंडळींनाही त्याचा प्रत्यय आलेला आहे. ते प्रचंड शिस्तीचे असल्याने कोणी शिस्त मोडली किंवा कोण वावगे वागले तर ते रोखठोकपणे बोलतात. मग ती व्यक्ती बाहेरची कोणी असो वा घरातली, त्याचा ते विचार करत नाही. ते कणखर आहेत, पण तितकेच हळवे आहेत, हे या लग्नाच्या प्रसंगाने सर्वांसमोर आले. त्यामुळे सुप्रिया ही त्यांच्या नात्यातली नाही, तरी देखील बाप माणूस बनून ते तिच्या पाठीशी राहिले. हा त्यांचा विचार आणि कृती बघून तेथील ग्रामस्थही भारावून गेले.